जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं आहे. आपल्या शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसाचं आयुष्य 2 गोष्टीमुळे कमी होतं. एक जास्त खाल्ल्यामुळं आणि दुसरं म्हणजे जास्त बोलल्यामुळं. आपल्या जीवनात जे काही बदल होतात ना ते यामुळेच. तुम्ही एखाद्याला शस्त्रानं मारा, त्याला जास्तीत जास्त 1 तास त्रास होईल, पण एखाद्याला शब्दानं दुखवा, तो आयुष्यभर त्यासाठी रडत राहील. वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की एखाद्याला सुखही देऊ शकते आणि एखाद्याला दुःखही देऊ शकते, अगदी सुसाईडपर्यंत. आपण पटकन असा एखादा शब्द समोरच्याला बोलून जातो की समोरच्याचं मन एवढं उद्विग्न होतं की तो काहीही करायला तयार होतो. एवढं वाणीत सामर्थ्य आहे. पण माऊलींची 13व्या अध्यायामध्ये 270 नंबरची एक ओवी आहे. त्यामध्ये माऊली असं सांगतात की बोलणं कसं असावं. व्यावहारिक जीवन जगत असताना माऊली म्हणतात की तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपलं बोलणं सत्य असावं, मवाळ असावं, मृदू असावं. अमृताच्या सागरामध्ये उठलेल्या मधुर कल्लोळाप्रमाणे आपले शब्द असावे. नाहीतर आपण कधी कधी व्यावहारिक जीवन जगत असताना कसंही बोलत असतो. भगवत प्राप्ती करत असताना बोलणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर माऊली हरिपाठामध्ये सांगतात की अनंत वाचाळ बरळती बरळ आणि त्या कैसा गोपाळ पावी हरी.